ज्या संख्येचे एकक स्थानी 5 आहेत म्हणजे काय, तर ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असते, जसं आपण म्हणतो एकक दशक, तसं एकक स्थानी 5 असते, तर आपण त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे आपण आज थोडक्यात बघणार आहोत. तर सगळ्याजणांना लक्ष द्या. बघा, ज्या ज्या संख्येचे एकक स्थानी 5 आहेत त्याची बघा दुसरी संख्या जी असती ती आधी लिहून घ्यायची आणि नंतर त्याच्या 1च्या नंतरची जी संख्या असती त्याला आपण 1च्या नंतर 2 येतात, या दोन्हीचा काय करायचा, गुणाकार करायचा. बे एक बे, आणि आपल्याला माहिती आहे 5चा वर्ग जे असतो तो किती असतो आपला 25 असतो. मग इथं 25 लिहून टाकायचे, झालं. इतक्या सोप्या पद्धतीनं आपण ज्या संख्येचे एकक स्थानी 5 आहेत त्या संख्येचा आपण वर्ग काढू शकतो. तसंच आपण दुसरे उदाहरण बघू. आपण जर बघितलं आज 25चा 25 आहे, 25चा आपल्याला वर्ग काढायचा आहे. आता 25चा वर्ग काढत्या वेळेस आपण काय करणार, पहिल्यांदा हे जे 5 आहे 5चा वर्ग आपल्याला माहिती आहे, आपण काय करतो 5चा वर्ग आपण लिहून टाकला. आता 5 संपल्याच्या नंतर राहिलेली संख्या 2 इथं लिहून घ्यायची. 2च्या नंतरची संख्या आपल्याला माहिती आहे, 2च्या नंतर लगेच 3 येते, 3 आणि नंतर मग या दोन्हीचा गुणाकार, 3 दोन्ही 6, 625. 25चा जे वर्ग आहे तो 625 अशा पद्धतीने येतो. आणि आणखीन एक आपण बघू, आपण बघितलं 25चा, आपण आता 35चा बघू. 35चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 35चा वर्ग काढत्या वेळेस कसा काढायचा, तर ज्याच्या एकक स्थानी 5 आहेत 25 लिहून टाकायचे. 25 लिहिल्याच्या नंतर आपल्याला पुढची जी संख्या असते ती आपण 3 बघतो आणि 3च्या नंतर 4 असते आणि 4चा आणि 3चा गुणाकार करायचा. 4 4 4 4 4 4 ते 12, आपण या ठिकाणी 12 लिहिले तर 1225 अशा पद्धतीनं त्याचा वर्ग आपण काढू शकतो. अशा छोट्या छोट्या ट्रिक्स जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छोटे छोटे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला भेटून जातील. थँक्यू.